पुरंदरचे माजी आमदार संजय जगताप यांच्या समोर आता कमळ की घड्याळ, राष्ट्रवादी अजित पवार गट हे निवडण्याचा मोठा पेच निर्माण झाला आहे। कार्यकर्त्यांच्याच दबावामुळे ते पक्ष बदलाच्या निर्णायक टप्प्यावर पोहोचले आहेत। त्यांच्या भवितव्याबाबतची चर्चा सध्या तालुकाभर तापली आहे। या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेण्यासाठी गावनिहाय बैठका घेतल्या जात आहेत। गेल्या काही महिन्यात अनेक मातब्बर नेते भाजपमध्ये प्रवेश करत आहेत। भोरचे माजी आमदार संग्राम थोपटे यांच्या भाजप प्रवेशानंतर संजय जगताप यांच्या कार्यकर्त्यांमध्ये ही चळवळ वाढली। सत्ता हेच राजकारणाचे अंतिम सत्य आहे। या भावनेने अनेक कार्यकर्त्यांनी थेट संजय जगताप यांच्यावर पक्ष बदलासाठी दबाव टाकला। जर तुम्ही निर्णय नाही घेतला तर आम्ही मोकळे, अशा शब्दात कार्यकर्त्यांनी आपली नाराजी व्यक्त करत संजय जगताप यांना स्पष्ट संदेश दिला। तालुक्यात दोन वेगवेगळे मतप्रवाह आहेत। काही जण अजित पवार गटातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाजूने आहेत, तर बहुसंख्य कार्यकर्त्यांचा कल भाजपकडे आहे। विशेषतः हवेली आणि पुरंदरमधील भाजप कार्यकर्त्यांचा पाठिंबा तसेच संघ परिवाराशी असलेले जुने संबंध हे संजय जगताप यांच्या निर्णयात महत्त्वाची भूमिका बजावू शकतात। लोकसभा निवडणुकीपासून संजय जगताप आणि अजित पवार यांच्यात राजकीय अंतर वाढले आहे। ऐन निवडणुकीत शरद पवार गटातील समर्थक संभाजी झेंडे यांनी बंड करून अजित पवार गटाची उमेदवारी मिळवली। त्याचा फटका संजय जगताप यांना बसला। त्यानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली आणि आता थेट नवीन वाट शोधण्याचा विचार सुरू झाला आहे। जरी सोमेश्वर साखर कारखान्याच्या सभासदांमुळे काही भागात अजित पवार गटाचा प्रभाव आहे, तरीही हवेली आणि पुरंदरमध्ये भाजपची स्थिती बळकट झाली आहे। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजपशिवाय पर्याय नाही, असे मत अनेक स्थानिक नेते व्यक्त करत आहेत। भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि संजय जगताप यांच्यातील निकट संबंधही चर्चेचा विषय ठरला आहे। या पार्श्वभूमीवर संजय जगताप भाजपामध्ये प्रवेश करतील अशी शक्यता प्रबळ झाली आहे। सध्या कार्यकर्त्यांमध्ये मतविभाजन असूनही बहुसंख्य कार्यकर्ते संजय जगताप यांना सत्ताधारी भाजपकडे वळण्याचा सल्ला देत आहेत। गावनिहाय बैठका, कार्यकर्त्यांची भावना आणि राजकीय गणित पाहता संजय जगताप यांचा पुढील निर्णय पुरंदर तालुक्याच्या राजकारणाचे चित्र पूर्णतः बदलू शकतो। आरंभ पर्व करिता लक्ष्मण साबळे, निवासी संपादक, पुणे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.